गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज सकाळ सकाळी सगळं आवरून झालेलं आहे. इथे माझं ऑफिस पण चालू झालंय, दिसते का तुम्हाला? इथे माझं ऑफिस पण चालू झालंय, स्वयंपाक वगैरे झालाय, भैया पण ऑफिसला गेलाय. आज मम्मी असल्यामुळे पण लवकर लवकर सगळं आवरून झालंय. आणि आज जेवणामध्ये आम्ही आलू पराठे बनवलेत. मी कसे आलू पराठे बनवते आणि एकदम असे फुगलेले आलू पराठे बनलेत माझे. कसे आलू पराठे बनवते त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, मी ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. आणि विहानची पण इथे मॉर्निंग झाली. विहान, आंघोळ करायची आहे का? से गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आज इकडे विहानला सकाळी ब्रेकफास्ट मध्ये काय द्यायचं चाललं होतं. मग म्हटलं गावावरून फ्रेश पपई आणलेली आहे. मग आज विहानला फर्स्ट टाइम पपई देते. 7 मंथ असताना एकदा दिली होती, पण तेव्हा त्याला ती काही हे झाली नाही, सूट झाली नाही. मग आज परत आता एकदा पपई देते. अशी मी ती पपई स्मॅश करून घेतली. आपल्या इथे मस्तपैकी असे आलू पराठे बनवायला चालू आहेत. इथे बघा मी जरा मोठा झालाय, इथे आलू पराठा बनवलाय. इथे त्याचं सारण आहे, त्याच्यात हे करायचं. आणि आता मी कसा बनवते ते बघू आपण. मी असा एक छोटासा कणकेचा गोळा घेतलाय. त्याच्यामध्ये इथं स्पून जे आपलं बटाट्याचं आपण हे केलं होतं, बटाटा मिक्स करून ठेवलं होतं, त्याच्यामध्ये मिरची, हळद, लसूण, कोथिंबीर वगैरे टाकलंय. त्याच्यानंतर असं बटाट्याचं स्टफिंग कणकेमध्ये आपण टाकायचंय. असं मस्त आपण जसं आपली पुरणाची पोळी करतो ना तसंही करून घ्यायचं. चिटकत असेल तर थोडंसं त्याला पीठ किंवा तेल लावायचं. आपलं आता स्टफिंग भरून झालंय, आता ते आपण लाटून घेऊया. तुम्ही जर अशा पद्धतीने बनवलं ना तर तुमचे पण पराठे अजिबात फुटणार नाही. माझे पराठे कधीच फुटत नाही. पण त्याच्यासाठी एक ट्रिक आहे. जेव्हा मी याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल ना तेव्हा तुम्हाला सांगेल की पराठे कसे केल्यानंतर ते फुटणार नाही किंवा त्याच्यातून बटाटा बाहेर येणार नाही. ते इथे आपला पराठा मस्त असा लाटून तयार आहे. आता आपण तो भाजून घ्यायचा. पराठ्याला मी इथे मोस्टली तूपच वापरते. बघा कुठे सुद्धा फुटलेलं नाही. मला असंच म्हटलं होतं की ह्यासाठी मी पार्सल मागवले, म्हणजे संक्रांतीसाठी आणि त्याच्या बोरणासाठी छान छान असे 2 ड्रेस मागवले. त्याच्यातलं मी एकच ठेवणार आणि एक रिटर्न करणार आहे. चला तर मग ओपनिंग करून बघूया त्याच्यात कसले कसे ड्रेस आले ते. पहिले ओपन करून बघा. दोन्ही मी फ्लिपकार्टवरूनच ऑर्डर केले. हा असा ब्लॅक कुर्ता आहे. वाव, मस्त आहे. सुंदर असा ब्लॅक बुट्टीचा कुर्ता आहे आणि त्याच्यावरती अशी धोती, सुंदर अशी व्हाईट धोती. खूप सुंदर ड्रेस आहे. तुम्हाला पण तुमच्या बाळाला वगैरे मागवायचं असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन. त्याच्यानंतर हा पण ओपन करून पाहूया. याच्यामध्ये आय थिंक मी कुर्ता आणि पजामा मागवलाय. तो एक धोतीचा ऑर्डर केला होता आणि एक पजामाचा ऑर्डर केला होता. म्हटलं विहानला जो छान दिसेल, त्याला जो कम्फर्टेबल असेल तो ठेवायचा आणि दुसरा रिटर्न करून द्यायचा. हा सेकंड ड्रेस आहे. हा असा विहानसाठी मी चिकनचा कुर्ता मागवला होता. खूप सुंदर ड्रेस आहे हा पण, हो ना? असा चिकनचा कुर्ता आहे बघा, एकदम जवळून पाहतो मी. आणि त्याच्यावरती व्हाईट कलरची पॅन्ट आहे अशी. दोन्ही पण ड्रेस खूप छान आहेत. मी आता दोन्ही ड्रेस विहानला घालून बघणार आहे. त्याला जो कम्फर्टेबल वाटेल तो मी ठेवणार आहे आणि मी दुसरा रिटर्न करणार आहे. मी जे आता तुम्हाला ड्रेस दाखवले, म्हणजे ज्या ड्रेसचं मी अनबॉक्सिंग केलं, तर त्याची थोडी मी माहिती सांगणार आहे. हा जो आहे कुर्ता असा चिकनमध्ये, याला पूर्ण अशी दोऱ्याची डिझाईन आहे. विहानसाठी मी हा ऑर्डर केला होता, फ्लिपकार्टवरूनच ऑर्डर केलाय. तर याची प्राइस 264 रुपये आहे. हा 264 रुपयाचा आहे, अगदी स्वस्त आहे. आणि याचं कापड खूप एकदम असं सॉफ्ट आहे, अजिबात टोचणार वगैरे नाहीये बाळाला. आणि लुक वाईज पण हा खूप छान आहे. आणि याच्या खाली अशी पॅन्ट आली आहे.
एकदम व्हाईट कलरची अशी एकदम कॉटनची पॅन्ट आहे. ही पण खूप अशी सॉफ्ट आहे, त्यामुळं त्याला एकदम कम्फर्टेबल वाटेल असा तो ड्रेस आहे. याची प्राइस 264 रुपये आणि हा फ्लिपकार्टवरून मी ऑर्डर केला होता. त्याच्यानंतर आपण आपला दुसरा ड्रेस बघू. हा पण ड्रेस मला खूप आवडला. हा कुर्ता आहे, याच्यावर एकदम अशी बारीक अशी बुट्ट्याची डिझाईन आहे गोल्डन कलरची. हे कॉम्बिनेशन अगदी म्हणजे खूप छान दिसतंय आणि हा कॉटनचा आहे. याला इथवर त्याचे 2 बटन्स पण आहेत, हे बघा. आणि त्याच्या खाली खूप छान अशी धोती आहे. धोती पण खूप छान आहे, पण हा थोडासा ड्रेस विहांसाठी मोठा होईल असं मला वाटतंय. आणि धोती कॉटनची आहे आणि त्याच्यावरती ही जी डिझाईन आहे त्याच्यामुळे त्या धोतीला असं एकदम वेगळा लुक आलाय आणि याच्यावरती हे खूप सूट होतं ऍक्च्युली, हे बघा. आणि याची प्राइस पण काहीतरी 254 रुपये. तर तुमच्या पण बाळाचा आता बोनान करायचं असेल संक्रांतीमध्ये तर याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. तुम्ही पण असे छान छान ड्रेस तुमच्या बाळासाठी नक्की ऑर्डर करा. बघू, दाखव. विहानची नवीन गाडी दाखवा. विहानला नाही आवडली. विहान कोणती? रॅबिटची आहे. रॅबिट आहे. तुला बसायची का वरती? बसू? बसणार इथे? आणि विहानचा इथे विहानच्या त्या न्यू गाडी सोबत खेळ चालू होता. त्याला त्याच्यावरती बसायला तर आणखी काही समजत नाहीये, कारण तो थोडा मोठा नाही त्याच्यावरती बसायला. पण ही गाडी खूप दिवस झाला आणून ठेवली होती, म्हणजे ऍक्च्युली आम्हाला गिफ्ट केली होती. म्हणलं ती गाडी किती दिवस अशीच पडून राहणार, आपण काढावी म्हणून आम्ही ही गाडी बाहेर काढली. आणि विहान त्याच्यावर बसवत होतो, पण थोडासा घाबरत होता. त्याला हळूहळू त्या गोष्टीची सवय होईल. त्याच्यानंतर आता विहानचा प्ले टाइम होता म्हणून आम्ही विहानला खाली घेऊन गेलो होतो. मम्मी माझा इथे व्हिडिओ रेकॉर्ड करत होती आणि मी विहानला स्लाइड वगैरे खेळवत होते. मम्मी पण थोडासा व्हिडिओ कट झाला वर खाली, कारण की तिला कधी सवय नाही ना, फर्स्ट टाइमच आहे ना असं मोबाईलमध्ये व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करते. आणि विहानला मी असं स्लाइडवरून खेळवत होते. त्याच्यानंतर पण तिथली लहान मुलं जे खेळायला येतात त्याला ते प्रचंड आवडतात. तर असं वाटतं की त्यांच्यासोबत खेळावं, पण तो अजून खूप छोटा आहे. आणि विहानचा प्ले टाइम मी ॲक्च्युली मम्मी आल्यापासून विहानला मम्मीसोबत गार्डनमध्ये सोडते आणि मी एक हाफ आवरचा वॉक करून येते. पण आज काय माझा मूडच नव्हता वॉकला जायचा. मग म्हटलं राहू द्या, आज विहानसोबतच खेळावं म्हणून मी आणि विहान इथे हॉर्स वगैरे एन्जॉय करत होतो. त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं वॉक करून यायचं आणि घरातलं काही काही सामान संपलं होतं ते पण घेऊन यायचं. इथं म्हणजे सोसायटीच्या बाहेरच मार्केट आहे, म्हटलं तिथून जाऊन घेऊन यायचं असा आमचा प्लॅन होता. त्यानंतर मार्केटला जाता जाता पाणीपुरी दिसली. मग पाणीपुरी आणि शेवपुरी मस्तपैकी खाऊन घेतली. आणि विहान इथे सारखा मध्ये मध्ये लडबड करत होता, आम्हाला काही खाऊच देत नव्हता. म्हटलं थांब आपण तुला व्हिडिओमध्येच घेते. मी घरी आलो आणि कंटिन्युअसली त्या बलून सोबत खेळत होता. त्याला एकदाच दाखवलं की बलून कसा हे करायचा खेळवायचा, तर तो सारखा एकटा खेळत होता त्या बलून सोबत. डेकोरेशन केवढे टॉयज आहेत काय विहान. त्यानंतर विहानला कोणता ड्रेस कम्फर्टेबल आहे ते पाहण्यासाठी आम्ही विहानला ड्रेस घालून बघितला. आणि विहानला तो जो दुसरावाला म्हणजे चिकनचा थोडासा डिझाईनवाला ड्रेस होता दोऱ्याचा विंड्याला, तो खूप छान दिसत होता. आणि धोतीचा ड्रेस त्याच्याकडे ऑलरेडी 2-3 आहेत, त्याच्यामुळे म्हटलं हा ड्रेस ठेवावा आणि दुसरा धोतीवाला रिटर्न करून द्यावा. जेवण वगैरे झालंय आमचं. आज काही विशेष फारसं केलं नव्हतं, कारण की बाहेरून पाणीपुरी खाऊन आलो होतो आणि त्याच्यानंतर मॅगी पण केली होती घरात. फक्त डाळ तडका आणि राईस केला होता. त्याच्यानंतर मस्तपैकी असं मम्मीने गावाकडून लाडू आणले होते, ते सगळ्यांना खायला दिलाय. लाडू थोडेसेच होते आणि खूप छान झाले होते, त्यामुळे सगळ्यांनी लाडू खाल्ले, फक्त 3च बाकी राहिले आता. आणि असा होता आपला आजचा दिवस. विहानचा पण खेळ चालू आहे. आणि ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.